मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद होऊन पैसे वसुलीपोटी रोहन उर्फ मुन्ना खुणे राहणार उस्मानाबाद याचे अपहरण केल्याप्रकरणी 14 आरोपींची निर्दोष मुक्तता सोलापूर येथील न्यायदंडाधिकारी SR सातभाई यांनी केली। यावेळी निर्दोष सुटलेले आरोपी शशिपाल धनु राठोड, राहुल अर्जुन राठोड, विकास धनु राठोड, कोंडीबा कसनाळे सर्व राहणार मुळेगाव तांडा, तालुका दक्षिण सोलापूर असे होते। तर यावेळी हकीकत अशी की पीडित रोहन खुणे व आरोपी यांच्यामध्ये पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला होता। घटनेच्या दिवशी रोहन खुणे हा हैदराबाद ते पुणे शिवशाही बसमध्ये प्रवास करीत असल्याचे आरोपींना समजल्याने त्यांनी ती बस बोरामणी नाका येथे बस ड्रायव्हर यास पोलीस असल्याचे सांगून अडवली व बसमध्ये बलात्कारी आरोपीस अटक करणार असल्याचे सांगून ते बसमध्ये चढले व पीडितास बळजबरीने कारमध्ये घेऊन गेले। बसच्या वाहका संशय आल्याने त्याने सदरील घटनेची खबर पोलिसांना दिली। त्यावरून पोलिसांनी स्वतः फिर्याद दिली। यावरून आरोपी विरुद्ध अपहरण व खंडणीच्या अनुषंगाने भादवी कलम 365, 170 सह 34 अन्वय गुन्हा दाखल झाला होता। तर सदरील केस मध्ये चौकशी वेळी सरकार पक्षातर्फे बस चालक, वाहक व तपासी अंमलदारासह एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले होते। यावेळी आरोपीचे वकील ॲडव्होकेट MA इनामदार यांनी साक्षीदारांच्या साक्षीमधील विसंगती निदर्शनास आणून देत त्या पृष्ठार्थ वरिष्ठ उच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले आणि हा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना संशयाचा फायदा देत चौघांची निर्दोष मुक्तता केली। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट MA इनामदार, ॲडव्होकेट वसीम डोंगरी, ज्ञानेश्वर डिंगणे, शहेबाज मणियार आदींनी काम पाहिलं।